टकल कर की. आई शपथ अवघडच आहे आपल्याला फिरायला राहा. केस वाटतो. नमस्कार गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. आणि गाईज आज सकाळी ना मी 6 वाजता उठलो होतो त्याच्या अगोदर. तो भारी वाटलं ना, कारण चिमण्या वगैरे वरडा लागले. थोडं जर फिरून आलो जरा इकडे जाऊन आपलं मस्त मध्ये थोडा व्यायाम वगैरे केला. खूप भारी वाटायला लागले ना, तुम्हाला काय सांगू मी. पक्ष्यांचा आवाज बिवाज ऐका तुम्ही, म्हणजे खूपच भारी वाटायला लागले. किती सगळं सोडा, चारीकडलं वातावरण बघा आमच्या सकाळी गावात कसं असतं. वाटलं आहे का नाही खतरनाक सकाळ सकाळचं वातावरण. तर चला आता दात वगैरे घासून घेऊयात. 7 वाजले सकाळचे. तर आंघोळ वगैरे करून घेऊयात. तर दिवस बघूयात. आजचा तर खूप भारी वाटायला लागले. आजचा दिवस देखील खूप चांगला जाईल अशी आहे. तर चला जाऊयात आता. तर गाय आलोय घरात. तर चला आता दात वगैरे घासून घेऊयात आणि आंघोळ वगैरे करून घेऊयात. आणि इथं चालू आहे बघा आमच्या इथं चहा पाणी वगैरे. अयो आज बिस्किटचा पुडा बी आणलाय म्हणजे. तर गाय आता दात वगैरे घासूयात, आंघोळ वगैरे करूयात. बिस्किटचा पुडा खायला आहे. खूप दिवस झाले चहा पण पिलो नाही. आज चहा पण प्यायचा आहे. हाय मन हाय सर्वांना. हाय बघा चहा बिस्किटचा कार्यक्रम चालू आहे सकाळ सकाळी 7:30 वाजता. गाईज आता आंघोळ वगैरे केले. तर टाइम झालाय बघा 10:13. तर चला आता छान बिस्किट खाऊन घेऊयात आपण पण. व्लॉग बघायला चालू आहे आमच्या आईकडे. गाईज खाऊया चहा आणि बिस्किट. गाईज चहा आणि बिस्किट खाऊन झाले. खूप दिवसानंतर चहा पिले. तर चला आता जाऊयात बाहेर. गाईज आलोय आपल्या ह्या दुकानापाशी. तुम्ही म्हणत होता आपल्या डोलारे भाऊला व्लॉग मध्ये घे येणाऱ्या. टकल कर की. आई शपथ कधी केली खरं सांग. अरे आपल्याला फिरायचं काय अवघडच आहे. आपल्याला फिरायला राहा. केस वाटतो. काय नका तुझा अवघडच आहे. फिरायला जायचं मग कलो गाईज. आणि भाऊ शेंडी ठेवली आहे. कशा पाहिजे काय म्हणून असं अचानक. अरे उगच कुरटली म्हणून. अरे घरची काय वापरला केस वाढली वाढली. म्हणजे असं करतो काय अवघडच आहे. म्हणजे डायरेक्ट अरे एक सबस्क्रायबर आहे आपला. ती काल लाईव्ह वरती गेल्यानंतर ना मी पृथ्वीराजचा मित्र आहे म्हणून. पृथ्वीचा सोलापूरचा. कोण आहे तुझा मित्र तो. बघे भावा त्याला ब्लॉग मध्ये घ्यायला लागले तो मानला होता म्हणून. आणि ह्यानं बघे काय केले, सरप्राईज केले एकदमच. टकल विकल केले. पैसा लागा माझा. सांगी कोण आहे मित्र. सुयश का आयुष नाव आहे ते. पृथ्वीराजचा मित्र आहे म्हणला सोलापूरवरून. काय फोटो बिटो आहे फोटो वगैरे काय नाही. फक्त तो म्हणला मी पृथ्वीराजचा मित्र आहे आणि त्याला ब्लॉग मध्ये घे. बघ भावा त्याला ब्लॉग दररोज नाही. आता 1-2 दिवस झाले नाही. तो जरा फिरायला गेला होता कुठं गावाला. पण आता आलाय ना की अचानक बाहेर गेलेच बेकार केलं. मला माहित नव्हतं. 2 दिवस झाला आमची गाठ भेट नाही. लयच खतरनाक दिसा लागला बरं का. काळा काय खायचे आता. कसली दिसा लागले काय बघा की. बघा कसली दिसा लागले. तसले त्याने शिंडी ठेवलेले खतरनाक. तर आपल्या एका सबस्क्रायबरची इच्छा होती ब्लॉग मध्ये घे. भावाला ब्लॉग मध्ये घेतले. कोण आहे भाई. हाय बोलता. हाय हाय बोल. हाय बोल. हाय भाऊ. मी तुला ओळखलं नाही पण कोण असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो माझ्यासोबत. नंबर इंस्टा आयडी आहे ना. नंबर नाही, मोबाईल नाही वापरत मी. फोनचा पण कुटाणा झाला. मोबाईल नाही घेतले ब्लॉग मध्ये. पण आता आम्ही फिरायला जाणार आहोत. ह्याने काय केलंय आपलं. आता एक 20-25 दिवसात कशी केस वाढणार आहेत. नाव वाढ जास्त जाऊ पण काही टेन्शन घ्या. सिरियस सिरियस मोबाईल घेत काय मोबाईल त्या पहिले ते आयो मोबाईल घेण्यासाठी टकल केली. बरं काय बोलायचं आता याला. काय तुझं एक मला डॉलर टेन्शन लागलं आता. पहिला गाईज कसला दिसतो होता. अजय देवगण दिसतो होता तुम्ही म्हणलेला. आणि आता गजनी दिसायला लागला. तुम्ही गजनी कट कर म्हणला. सिरियस त्याला गाईज गजनी कट केला. लय अवघड आहे बघा गाईज. आता काय मला खरंच समज नाही. कसली खाते रावची बात करत. तर थोड्या वेळासोबत गप्पा मारतो. त्यानंतर ना गाईज आपण जाऊयात आणखी घरी. A few moments later. गाईज चला जाऊयात आता घराकडे. जेवण वगैरे करूयात. 11 वाजून गेले. तर चला. आणि डोलारे भाऊ आपलं खरंच सिरियस घेतलं गाईज. त्याने खरंच टक्कल करून आलाय. म्हणजे खूपच सिरियस विषय झाला आता.
तर आता आम्हाला फिरायला पण जायचं आहे, खूप अवघड झाले. बघूयात काय होतंय. जायचं तिकडून फिरून घरी जायचं इकडून. गाईज आलोय घरी आणि जेवायला पण घेतले, तुम्हाला दाखवतो. तर बघून घ्या, पास्ता कुरकुर, थोडा आंब्याचा आचार आणि चपाती आणि ही भाजी शेवगे शेंगाची असं जेवायला घेतलंय बघा. आज शेवगे शेंगाची भाजी खाऊ वाटत नाही, पण आज खावं लागणार आहे, भूक तर लागली. त्यामुळे गाईज जेवण वगैरे करून झाले. तर आता लागलोय गाईज कपडे इस्त्री करायला, कारण मी जाणार आहे मामाच्या कार्यक्रम आहे तर तिकडे 2 दिवसासाठी जाणार आहे. त्यामुळे कपडे वगैरे इस्त्री करून घ्यावं म्हटलं. तर बघा ही 2 ड्रेस घेतलेत, तर हे 2 इस्त्री करायचे घालण्यासाठी 2-3 दिवस. तर लगेच इस्त्री वगैरे करून घेऊयात गाईज, कारण लाईटीचं काय खरं नाही, लाईट कधीही जाते. गाईज बघू शकता तुम्ही, कपडे वगैरे इस्त्री करून झालेत. तर आता बॅग वगैरे भरतो आणि आम्ही चाललोय मामाच्या इकडे, कारण कार्यक्रम आहे. तर आता तिकडे जाणार आहे. त्यामुळे आता या व्लॉगला काय एंड करतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.